विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या डू द मॅथ्स 1 2 3 या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत HCF आणि LCM कसा काढायचा. तर HCF आणि LCM काढण्याआधी आपल्याला काय माहीत पाहिजे, फॅक्टर माहीत पाहिजे आणि मल्टिपल म्हणजे काय ते माहीत पाहिजे. फॅक्टर समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात आधी एक भागाकार पाहूया. सी दिस डिव्हिजन, इन दिस डिव्हिजन 15 इज डिवायडेड बाय 2. हा 2 काय आहे, डिवायझर आहे. 15 काय, डिव्हिडंड आहे. आणि या ठिकाणी काय येणार आपला कोशंट म्हणजेच भागाकार. हा झाला आपला डिव्हिडंड, डिवायझर आणि इथे कोशंट. आणि खाली काय होणार आहे आपला रिमाइंडर, ज्याला आपण बाकी असं म्हणतो. ठीक आहे. 2चा जर पाडा आपण 2चा टेबल आपण जर 7 पर्यंत म्हटलं, 2 7 जा किती होतात 14, मायनस केल्यानंतर किती होतात 1. 1ला पुढे भाग जात नाही कारण 2च्या टेबलमध्ये 1 येत नाही, म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर काय झाला 1. आणि या दुसऱ्या केसमध्ये आपण जर पाहिलं, समजा मी 15 डिवाइड बाय 3 केले, तर या डिव्हिजनमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की 3 5 जा 15. ओके, सबस्ट्रॅक्ट करा, खाली किती उरले, रिमाइंडर 0. रिमाइंडर इज इक्वल टू 0. या ठिकाणी रिमाइंडर किती आलाय 1. तर ज्या डिव्हिजनमध्ये रिमाइंडर 0 असतो त्या डिव्हिजनमध्ये जो डिवायझर असतो त्याला फॅक्टर म्हणतात आणि जो डिव्हिडंड असतो त्याला मल्टिपल म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी रिमाइंडर 0 नाही आहे, रिमाइंडर 1 आहे, पूर्ण भाग गेलेला नाही. पूर्ण भाग जात असेल तरच आपल्याला हा जो भाज्य असतो त्याला विभाज्य म्हणायचं आहे आणि भाजक असेल त्याला विभाजक असं म्हणायचं आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू याला, हा जर डिवायझर असेल तर याला आपण म्हणू फॅक्टर आणि याला काय म्हणू मल्टिपल. ठीक आहे, मल्टिपल. या ठिकाणी 3 हा काय झाला 15चा फॅक्टर झाला आणि 15 काय झाला 3चा मल्टिपल झाला. आता या 15चे 2 फॅक्टर आपल्याला मिळाले, 3 आणि 5. 5 3 जा 15, 3 5 जा 15. या ठिकाणी मात्र 2 7 जा 14 होतात, 1 रिमाइंडर होतात, म्हणजे भागाकार पूर्ण जात नाही, भाग पूर्ण जात नाही, भागाकार पूर्ण जात नसल्यामुळे या ठिकाणी हा जो काही डिवायझर आहे याला आपण डिवायझरला आपण फॅक्टर म्हणणार नाही. ठीक आहे. आणि हा जो डिव्हिडंड आहे याला पण आपण मल्टिपल म्हणणार नाही. ठीक आहे. मग मल्टिपल आणि फॅक्टर म्हणजे काय, तर ज्या भागाकारामध्ये रिमाइंडर 0 असतो त्या भागाकारामध्ये जो भाजक असतो किंवा जो भागाकार असतो या दोघांना त्या जो भाज्याचे काय म्हणतात फॅक्टर म्हणतात आणि भाज्याला काय म्हणतात त्या दोघांचा मल्टिपल म्हणतात. या ठिकाणी 15 काय झाला 5 आणि 3चा मल्टिपल, हा काय झाला मल्टिपल, आणि 5 आणि 3 काय झाले त्याचे फॅक्टर. दुसऱ्या सोप्या भाषेमध्ये आपण आणखी समजण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी म्हणजे जर मला 15ची फोड करून लिहायची असेल, 15ची जर का मला फोड करून लिहायची असेल तर मी 15 या प्रकारे लिहू शकतो. 15 इज इक्वल टू 3 × 5. ओके, किंवा 15 इज इक्वल टू 1 × 15 असंही लिहिता येईल. म्हणजे 15 या 2 संख्यांचा गुणाकार येतोय, या 2 संख्यांचा पण गुणाकार 15 येतोय, म्हणजेच आपण या ज्या 2 संख्यांचा गुणाकार 15 होतोय त्या 2 संख्यांना आपण त्याचे फॅक्टर म्हणूया. म्हणजे फॅक्टर्स ऑफ 15 इज इक्वल टू 1 हा पण फॅक्टर झाला. त्यानंतर चढत्या क्रमाने जर पाहिलं तर 3 हा पण फॅक्टर झाला, त्यानंतर 5 पण फॅक्टर झाला आणि 15 पण सुद्धा फॅक्टर झाला. म्हणजे हे किती फॅक्टर आहेत त्याचे आपल्याला 4 फॅक्टर मिळाले. आणि आपण जर मल्टिपलचा विचार केला, मल्टिपल ऑफ 15 जर शोधायचं असेल आपल्याला, तर 15च्या टेबलमधल्या किंवा 15च्या पटीतल्या संख्या 15, 15चा 15 1 जा 15 पहिला मल्टिपल झाला, नंतर तर डबल केला म्हणजे दुसरा मल्टिपल काय लिहितं 15 दुने 30 येतील, दुप्पट संख्या झाली. त्याच्यात 15च्या तिप्पट केले तर किती होतील 45. म्हणजे 1 टाईम 2 टाईम 3 टाईम 4 टाईम असे आपल्याला जे मल्टिपल मिळणार आहे ते आपल्याला लाईनशी लिहायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी काय तयार झालं आहे, त्याचा टेबल तयार झाला आहे. ठीक आहे. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60. या प्रकारे आपल्याला हे 15चे मल्टिपल मिळालेले आहेत. मल्टिपल हे इकडे अमर्याद आहे, पण फॅक्टर मात्र 15चे काय मोजकेच आहेत, किती 4 आहेत.
तर फॅक्टर आणि मल्टिपल जर आपल्याला समजले तर आपण पुढचा भाग पाहू, प्राईम नंबर कोणाला म्हणायचं. तर या ठिकाणी आपण पाहूया आता प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, तर आपण नंबरचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल 1 चे जर आपण फॅक्टर शोधले तर काय फॅक्टर मिळेल, 1 × 1 म्हणजे त्याचा फॅक्टर काय झाला, 1च झाला. फॅक्टर ऑफ 1 इज इक्वल टू 1. आता 2चे फॅक्टर मला शोधायचे, तर 2चे फॅक्टर काय येतील, 2 × 1 म्हणजे फॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू 1 and 2. त्याचप्रमाणे मला फॅक्टर ऑफ 4 शोधायचे असतील, फॅक्टर ऑफ 4, तर 4चे फॅक्टर काय येतील, 4 1 जा 4 आणि 2 2 जा 4 म्हणजे किती फॅक्टर आले, 1 2 आणि 4, 1 2 आणि 4. कारण या दोघांचा गुणाकार 4 येतो, या दोघांचा गुणाकार 4 येतो, म्हणजे 4चे फॅक्टर किती झाले आपल्याला, 3 मिळाले. आता हे जे प्राईम नंबर आणि हे जे कंपोजिट नंबर आहे, हे दोघं कशावर अवलंबून आहे, हे कशावरती वर्गीकरण केलं यांचं, तर नंबर ऑफ फॅक्टर्सवरती. जर एखाद्या संख्येला 2 फॅक्टर असतील, ओके, तर फक्त 2च फॅक्टर असतील, तर अशा संख्येला काय म्हणतात, प्राईम नंबर. आणि ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात त्या संख्येला काय म्हणतात, कंपोजिट नंबर. आणि ज्या संख्येला फक्त एकच फॅक्टर आहे त्याला आपण स्पेशल नंबर म्हणूया. तो प्राईम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. म्हणजे आपल्या लक्षात आलं का, की जर एखादा नंबर दिला असेल, समजा माझ्याकडे 11 दिलेले आहेत, 11चे फॅक्टर काय झाले, 1 आणि 11 म्हणजे 11 काय झाला, प्राईम नंबर. पण जर मला 12 दिले असतील तर 12चा जेव्हा मी विचार करतो, 12ला 1ने पण भाग जातोय, 2ने पण भाग जातोय, 3ने पण भाग जातोय, 4ने पण भाग जातोय, नंतर 6ने पण भाग जातो आणि 12ने पण भाग जातो. म्हणजे 12चे फॅक्टर किती मिळाले मला, भरपूर मिळाले, 6 फॅक्टर मला मिळाले. म्हणजे 12 काय झाला, हा कंपोजिट नंबर. 12 काय आहे, कंपोजिट नंबर. आणि 11 काय झाला आपला, प्राईम नंबर. प्राईम का झाला, कारण त्याला 2च फॅक्टर आहे, 1 आणि 11. ज्या नंबरला 2 फॅक्टर असतात तो नंबर स्वतः आणि 1 असे जे नंबर असतात त्यांना म्हणतात प्राईम नंबर. आणि ज्या नंबरला 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात अशा नंबरला काय म्हणायचं, कंपोजिट नंबर. तर 1 ते 50 पर्यंतचे जे काही प्राईम नंबर आहेत ते किती आहेत, 15. तर 1 ते 10च्या दरम्यान 1 हा आपला काय आहे, प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही, म्हणून याला पण याला सोडून देणार. त्यानंतरचा जो पुढचा प्राईम नंबर आहे तो आहे 2. त्यानंतर 3 प्राईम नंबर आहे, नंतर 5 हा प्राईम नंबर आहे, 7 प्राईम नंबर आहे. म्हणजे 1 ते 10च्या दरम्यान हे 4 प्राईम नंबर आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, कारण आपल्याला यांचा वापर करायचा आहे HCF आणि LCM काढताना. आणि 11 पासून तर 20 पर्यंत ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला 11 हा एक प्राईम नंबर मिळतो, 13 हा एक प्राईम नंबर मिळतो, 17 त्यानंतर आपल्याला प्राईम नंबर मिळतो, 19 नंतर 21 ते 30च्या दरम्यान आपल्याला मिळतात 23 आणि 29, त्यानंतर 31, 37, 41, 43 आणि 47. या ठिकाणी हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 1 to 15च्या दरम्यान किती नंबर आहेत प्राईम नंबर, फक्त 15 प्राईम नंबर आहे. आणि 1 ते 100च्या दरम्यान किती आहेत, मग 25 प्राईम नंबर आहेत. ठीक आहे, तर आपल्याला या प्राईम नंबरचा उपयोग करायचा आहे, फॅक्टरचा उपयोग करायचा आहे HCF आणि LCM काढताना. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की प्राईम नंबर कसा ओळखायचा, की प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्याला फक्त त्याच नंबरने भाग जातो आणि 1ने भाग जातो. 3ला फक्त 3ने भाग जातो आणि 1ने भाग जातो. 5ला फक्त 5ने भाग जातो आणि 1ने भाग जातो. आता यांच्यामधल्या ज्या संख्या सुटलेल्या आहेत त्या सगळ्या काय आहेत, कंपोजिट नंबर आहे. उदाहरणार्थ मी 10 घेतले, इथे पहा. तर 10च्या बाबतीमध्ये आपल्याला काय म्हणता येईल की 10 हे 2च्या टेबलमध्ये पण येतात, 2ने पण भाग जातो, 5च्या टेबलमध्ये पण येतात, 10च्या टेबलमध्ये पण येतात आणि 10 1 10 म्हणजे 1ने पण भाग जातो. म्हणजे 10चे फॅक्टर किती झाले, 2 पेक्षा जास्त झालेत, म्हणून हा काय झाला आपला कंपोजिट नंबर. आता आपण वळूया HCF कडे. HCF कसा काढतात ते समजून घेऊया आपण. पुढचा संख्यांचा प्रकार आपला को प्राईम नंबर. आता को प्राईम नंबर कोणाला म्हणायचं, को प्राईम म्हणजे सहमूळ संख्याला मराठीमध्ये म्हणतात. को प्राईम नंबरमध्ये जे सारखे जे
फॅक्टर्स असतात तो फक्त एकच फॅक्टर कॉमन असतो त्यांच्यामध्ये, तो म्हणजे 1. समजा माझ्याकडे दोन नंबर आहे, माझ्याकडे आहे 15 आणि 11. आता मी 15चे फॅक्टर लिहितो 1, 3, 5 आणि 15. कारण 1च्या पड्यामध्ये 15 येतात, 3च्या टेबलमध्ये येतात, 5च्या टेबलमध्ये येतात, 15च्या टेबलमध्ये येतात. मग तसं आता 11 किती किती टेबलमध्ये येईल? 11 1 जा 11, फक्त 11च्या टेबलमध्ये आला आणि 1 ने भाग जातोय. म्हणजे याचे फॅक्टर किती मिळाले आपल्याला? 2. याचे फॅक्टर किती मिळाले? 4 फॅक्टर मिळाले. हा झाला कंपोजिट, हा झाला प्राईम नंबर. असू द्या, तो प्राईम असो की कंपोजिट असो त्याच्याबद्दल आपल्याला वाद नाही. फक्त आपल्याला काय बघायचं आहे, को प्राईम आहे की नाही. तो को प्राईम असण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर त्यांच्यामध्ये फक्त एकच फॅक्टर कॉमन पाहिजे, तो म्हणजे 1. आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर काय आलाय? कॉमन फॅक्टर काय आला या ठिकाणी? 1. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, 15 अँड 11 आर को प्राईम नंबर. ओके. समजा माझ्याकडे 3 नंबर असतील, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 3 संख्या आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी मी 8 घेतलेत, 5 घेतलेत आणि 7 घेतलेत. 8चे फॅक्टर काय? 1, 2, 4 आणि 8. 5चे फॅक्टर 1 आणि 5. 7चे फॅक्टर 1 आणि 7. मग आता यांच्या तिघांमध्ये कॉमन काय आहे? 1. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की 8, 5, 7 हे कसे आहेत? को प्राईम नंबर आहेत, कारण त्यांचा कॉमन फॅक्टर काय? 1 आहे. पण जर का मी असे नंबर लिहिले असते, समजा मी 12 लिहिले असते, 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे झाले याचे फॅक्टर. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर पहा काय काय? 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे. म्हणजे आता इथे किती कॉमन फॅक्टर मिळाले आपल्याला? 1, 2 आणि 4. तर हा जो हे जे नंबर आहेत 8 आणि 12 हे दोघंही कसे आहेत? को प्राईम नाही आहेत. का? कारण त्यांच्यामध्ये 1 पेक्षा इतर सुद्धा फॅक्टर कॉमन आहेत. जर त्यांच्यामध्ये फक्त 1च कॉमन राहिला असता तर त्याला आपण को प्राईम म्हटलं असतं. पण आता या ठिकाणी आपण यांना को प्राईम म्हणू का? नाही. का? कारण त्यांच्यामध्ये 1 पेक्षा जास्त फॅक्टर कॉमन आहेत. आणि ते कोणकोणते आहेत पहा? 1, 2 आणि 4. म्हणून 8 अँड 12 आर नॉट को प्राईम नंबर. आता पुढचा जो महत्वाचा भाग आपला आहे तो आहे ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर. आता आपण प्राईम नंबर पाहिले वाट 3 आणि 5. तर याच्यामध्ये किती नंबर सुटलेला आहे? 4 सुटलेला आहे. हा कंपोजिट झाला. त्यानंतर इथे काय आला? एक कंपोजिट नंबर येतोय आपला 6. त्यानंतर लगेच हा प्राईम नंबर आलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2 कंपोजिट नंबरमध्ये एक प्राईम नंबर आलेला आहे. ठीक आहे. पहा, लक्षात घ्या, 3 आणि 5 हे 2 प्राईम नंबर आहे. तर दोघांच्या मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2चा. जर असं असेल किंवा या दोघांच्या मध्ये फक्त एकच अंक सुटलेला असेल तर या नंबरला काय म्हणायचं? ट्विन प्राईम नंबर. तसंच पुढच्या प्राईम नंबरची पेअर पहा, 5 आणि 7 यांच्यामध्ये एकच नंबर आलाय, हे प्राईम नंबर आहेत. यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 2चा फरक असला तरी ते प्राईम नंबर को प्राईम ट्विन प्राईम नंबर असतात. यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 5 आणि 7 काय झाले? ट्विन प्राईम नंबर झाले. यानंतर पुढची ट्विन प्राईम नंबरची जोडी आपण पाहूया. पुढची जोडी काय येईल पहा? 11 आणि 13. 11 आणि 13 यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 13 मायनस 11 2चा डिफरन्स आहे. आणि कोणता एक कंपोजिट नंबर यामध्ये? 12 हा एकमेव कंपोजिट नंबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 11 आणि 13 हे कसे ट्विन प्राईम नंबर आहे, कारण त्या दोन्ही प्राईम नंबरमध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. ट्विन प्राईम नंबर म्हणजे असे प्राईम नंबर पहा, या ठिकाणी परत लक्षात घ्या, ट्विन प्राईम नंबर म्हणजे असे प्राईम नंबर की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. द प्राईम नंबर्स विच आर हॅव्हिंग डिफरन्स ऑफ 2 आर कॉल्ड ॲज ट्विन प्राईम नंबर. अनदर पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर पहा, 17 आणि 19 दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2चा डिफरन्स आहे. म्हणजे 17 आणि 19 ही सुद्धा काय आहे? ट्विन प्राईम नंबरची पेअर आहे. अशा प्रकारच्या ज्या पेअर्स आहेत या 1 ते 100 पर्यंत किती पेअर आहेत? 1 to 100 पर्यंत आपल्याला किती पेअर मिळतात? फक्त 8 पेअर्स आहेत. किती पेअर्स आहेत? 1 ते 100च्या दरम्यान अशा किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. ट्विन पेअर नंबर्स ट्विन प्राईम नंबर्स किती आहेत? 1 ते 100च्या दरम्यान आपण पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ कोप्राईम? विच आर द फॉलोइंग आर
को प्राईम नंबर. तर पहिली पेअर आहे 8 आणि 14. आता या ठिकाणी लक्षात घ्या, को प्राईमसाठी आपल्याला दोघी कसे पाहिजे, दोन्ही नंबरमध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर पाहिजे. 8 आणि 14 हे दोघे 2च्या टेबलमध्ये येतात. म्हणजे याचे जर आपण फॅक्टर काढले तर काय येतील, 1 2 7 14. आणि याचे फॅक्टर काय केले तरी 1 2 4 8. या ठिकाणी किती कॉमन फॅक्टर आहे, 1 आणि 2. कॉमन फॅक्टर्स आर 1 and 2. Therefore 8 and 14 are not co-prime number. हे केव्हा को प्राईम राहिले असते, जर याच्यामध्ये फक्त एकच कॉमन राहिला असता तर हे को प्राईम राहिले असते. पुढची पेअर पाहूया आपण, की आता पुढची जी जोडी आहे ती को प्राईम आहे की नाही आपल्याला आयडेंटिफाय करायची. समजा माझ्याकडे 4 आणि 5 आहे. आता 4 आणि 5च्या बाबतीमध्ये याचे फॅक्टर काय आलेत, 1 2 आणि 4. आणि याचे फॅक्टर काय आले, 1 5. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय, 1. कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 1. देअरफॉर 4 and 5 are co-prime number. Similarly, take another example. See here, 17 and 19. याचे फॅक्टर काय, 1 आणि 17. याचे फॅक्टर काय, 1 आणि 19. हे कसे प्राईम नंबर आहे, पण दोघांमध्ये काय एकच काय नंबर आहे, कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे 1. पण कॉमन फॅक्टर 1 आहे, फक्त एकच, म्हणून त्यांना आपण काय म्हणू, को प्राईम नंबर. 17 and 19 are co-prime number because they are having only one common factor, and that is 1. Okay, therefore they are co-prime number. Another pair we will see, 27 and 15. आता 27 चे जर आपण फॅक्टर पाहिले तर 27 ला 3 ने भाग जातो, 3 9 जा. 9 चे फॅक्टर पाहिले तर 3 3 जा होतात. आता 15 चे जर आपण फॅक्टर पाहिले तर 3 5 जा. या ठिकाणी 3 कॉमन आहे, म्हणजे आता यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय काय आलेत, 27 चे फॅक्टर 1 3 9 27. आणि 15 चे फॅक्टर काय आलेत, 15 चे फॅक्टर्स ऑफ 15 1 3 5 आणि 15. त्याच्यामध्ये कॉमन 3 आणि हा 1 आलाय. म्हणजे या ठिकाणी 1 पेक्षा जास्त फॅक्टर कसे आहेत, कॉमन आलेले आहे. जर या ठिकाणी एकच कॉमन राहिला असता, हे 3 जर नसते तर यांना को प्राईम म्हटलं असतं. पण आता हे मात्र कसे आहेत, को प्राईम नाही आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की कोणता असा नंबर आहे की जो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, तो असा नंबर कोणता आहे, 1. 1 इज नॉट प्राईम नॉर कंपोजिट. दोन्ही व्याख्यामध्ये तो बसत नाही. प्राईमच्या व्याख्यामध्ये काय पाहिजे असतात, तर कमीत कमी 2 फॅक्टर पाहिजे असतात. तो एक नंबर आणि स्वतः तो नंबर आणि हा एक अंक, हे 2 फॅक्टर त्या ठिकाणी पाहिजे, तर तो प्राईम म्हटला जाईल. ठीक आहे. या ठिकाणी फक्त असे 2 फॅक्टर पाहिजेत, पण या ठिकाणी किती फॅक्टर येतात, फक्त एकच फॅक्टर येतोय 1. तो स्वतः पण 1 आहे आणि फॅक्टर पण 1 आहे, म्हणजे या ठिकाणी एकच फॅक्टर येतो, म्हणजे हा प्राईम नाही. आणि कंपोजिटची व्याख्या जर पाहिली आपण तर काय होते, हे 2 पेक्षा जास्त फॅक्टर पाहिजे आणि याला फक्त एकच फॅक्टर आहे 1, म्हणजे हा कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाही. प्राईम नंबरमध्ये आपण पाहिलं की पहिला प्राईम नंबर 2, नंतर 3, नंतर 5 आणि नंतर 7. तर हा जो 2 आहे हा कसा आहे, इव्हन नंबर आहे, आणि हा कसा आहे, ऑड आहे. मग स्मॉलेस्ट इव्हन प्राईम नंबर जर विचारला तर आन्सर काय येईल आपला, 2. सगळ्यात लहान इव्हन प्राईम नंबर 2, सगळ्यात लहान ऑड प्राईम नंबर 3. हा फरक लक्षात घ्या. स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2, पण तो कसा आहे, इव्हन आहे. आणि स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर कोणता आहे, 3. आता सर्व प्राईम नंबर, ऑल प्राईम नंबर आपण घेतले, ऑल प्राईम नंबर, हे ऑल प्राईम नंबर कसे आहेत, ऑड आहेत. फक्त एक्सेप्ट
एक्सेप्ट 2. 2 हा फक्त एकटाच इवन आहे, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. कारण 2 हा फक्त एकच असा नंबर आहे की जो इवन आहे आणि उरलेले सगळे प्राईम नंबर हे ऑड आहेत. म्हणून लक्षात ठेवा, स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 की जो कसा आहे, इवन आहे, आणि हे उरलेले सगळे कसे आहेत, ऑड आहेत. तो ऑड मधला स्मॉलेस्ट प्राईम नंबर विचारला तर कोणता येईल, 3. आणि 1 काय असेल, नॉट प्राईम नॉर कंपोजिट. ओके, पुढचा भाग पाहूया आपण. पुढचा भाग आहे आपला फॅक्टरायझिंग. फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राईम फॅक्टर्स. आता प्राईम फॅक्टर्समध्ये आपल्याला त्याला फॅक्टराइज करायचं आहे. एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटन ॲज द प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर. एनी कंपोजिट नंबर. फॉर एक्झाम्पल मी 15 घेतले. 15चे जर मी फॅक्टर पाहिले तर फॅक्टर कोणकोणते येतील, 1 येईल, 3 येईल, 5 येईल आणि 15 येईल. पण जर मी या दोघांचा विचार केला, त्या दोघांचा गुणाकार काय येतोय, माझा 15 येतोय. म्हणजे 15ला मी असं लिहू शकतो 3 5 जा 15. म्हणजे 3 काय आहे आपला, प्राईम आहे. हा पण काय आहे, प्राईम आहे. आणि हा कसा आहे, कंपोजिट. अ कंपोजिट नंबर कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर. मग 15चे प्राईम फॅक्टर काय झाले, 3 आणि 5. हा पण फॅक्टर आहे, पण हा प्राईम पण नाही, कंपोजिट पण नाही. हाही फॅक्टर आहे, पण हा कसा आहे, कंपोजिट आहे. म्हणून प्राईम फॅक्टर कोणते आता इथं 2च आहे, 3 आणि 5 15च्या बाबतीमध्ये. असे आपल्याला प्राईम फॅक्टर शोधायचे आहेत. तर प्राईम फॅक्टर शोधताना आपल्याला ज्या काही मेथड वापरायच्या त्या मेथड आपण पाहूया. 2 प्रकारची मांडणी करून आपण प्राईम फॅक्टर शोधतो. पहिली मेथड आहे आपली व्हर्टिकल अरेंजमेंट. ओके, व्हर्टिकल अरेंजमेंट. फॉर एक्झाम्पल आता मला एखादा नंबर आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल मी घेतो 32. मला 32चे प्राईम फॅक्टर शोधायचे व्हर्टिकल मेथडमध्ये. तर अशी लॅडर टाईप त्याची मांडणी करून घ्यायची. ठीक आहे, हा पहिला भाग. आता इथे पहिला प्राईम नंबर, आपले प्राईम नंबर लक्षात घ्या. पहिला काय, 2, त्यानंतर 3, त्यानंतर काय 5, त्यानंतर 7. असे प्राईम नंबरची लिस्ट आपल्याकडे. यातला पहिला प्राईम नंबर विचार घ्या. या प्राईम नंबरने या 32ला भाग जातो का, या ठिकाणी 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरायची. शेवटी 2 आहे म्हणजे 2ने भाग जातो. 2ने भाग दिल्यानंतर जो काही क्वोशंट येईल तो इथं खाली लिहा. तर किती 2 32 होतात, 16 दुने बे एक बे, खाली उरला 1, करून घेतले 2, बेसक 12. म्हणजे इथं या ठिकाणी आपण पाहिलं तर 32ला 16ने भाग 2ने जर भागितले तर भागाकार किती येतो, 16. परत आता 16 डिव्हिजिबल आहेत का 2ने, आहेत. मग कितीचा भाग जाईल इथे, 8चा. परत 8चा विचार करा, हे 2ने डिव्हिजिबल आहेत का, आहे. परत 2ने भाग द्या. भागाकार केल्यानंतर आपला जो क्वोशंट आला तो किती आला, 4. परत 4ला भाग जातो का पहा, हो जातो. 2ने भाग द्या, खाली किती उरले, 2. परत 2ला भाग द्या, खाली किती उरले, बाकी 1 उरले. या ठिकाणी बाकी 1 उरेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने भागाकार करायचा. म्हणजे 32ला 2ने भागायचं, भागाकार इथे लिहायचा. मग 16ला 2ने भागायचं, भागाकार इथे लिहायचा. मग 8ला 2ने भागायचं, भागाकार इथे लिहायचा. मग 4ला 2ने भागायचं, भागाकार इथे लिहायचा. मग 2ला परत 2ने भागायचं, इथे बाकी 1 येईपर्यंत आपल्याला चालू द्यायचं. आणि हे जे या साईडला आपण घेतलेले काय, हे फक्त प्राईम नंबर घ्यायचे. प्राईम नंबरनेच जर भाग जात असेल तर भाग द्यायचा, अन्यथा नाही. मग आता आपल्याला हे कशी, या साईडला जे नंबर मिळाले, लिस्ट मिळाली, त्या नंबरचा गुणाकार म्हणजे काय होईल आपला, 32. पहिलं 1 2 3 4 5 वेळा 2 आले. 2 3 4 आणि 5. 5 वेळा जर आपण 2 घेतले आणि त्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतात, 32. हे झाले त्याचे प्राईम फॅक्टर. हा गुणाकार केला किती उत्तर आलं, 4. हा गुणाकार केला 4 आणि हे 2. 4 चौक किती होतात, 16. 16 गुणिल्यानंतर 2 करा, किती होतात, 32. ठीक आहे, 2 2 4. ह्या 2 2चा गुणाकार 4, नंतर गुणिला आहे 2. या दोघांचा गुणाकार 16. 16 गुणिले 2 32. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की या लॅडरच्या या डाव्या साईडला, लेफ्ट हँड साईडला जी लिस्ट मिळाली ते काय आहेत, आपले सगळे प्राईम फॅक्टर आहे. कोणाचे, 32चे. आणखी एक उदाहरण घेऊ आपण दुसरं. आणखी एक उदाहरण घेऊन पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल मी 150 घेतो. मला 150चे फॅक्टर शोधायचे आहेत. व्हर्टिकल अरेंजमेंटने पाहतोय. पहिला माझा प्राईम नंबर आहे 2. 2ने याला 150ला भाग जाईल. का जाईल, कारण शेवटी काय, 0 आहे. मी 2ने डिवाइड करणार. तर 150ला ज्यावेळेस मी 2ने डिवाइड करतो त्यावेळेस मला क्वोशंट काय मिळतात, 75, 75. आता 75ला मी जर परत 2ने भाग जातो का चेक करणार. इथे 2 4 6
8 झिरो येतात का नाही, म्हणजे 75 हे 2 ने डिव्हिजिबल नाही. त्यामुळे पुढचा प्राईम नंबर घेणार, तो आहे माझा 3. आता 3ची टेस्ट लावा इथे डिव्हिजिबिलिटी. 7 5 किती होतात 12, अंकांची बेरीज 12 येते, जी 3च्या पाड्यामध्ये येते, म्हणजे इथे 3 ने भाग जातो. मग 3 ने जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल, 25चा भाग जाईल, म्हणजे 25 त्रिक 75 होता. भागाकार इथे लिहिला मी. आता मला पुढचा परत या 25ला 3 ने भाग जातो का बा, 5 आणि 2ची बेरीज करा, 7 येते. 7 या दोघांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये नाहीये, म्हणजे आता या 25ला 3 ने भाग जाणार नाही. मग पुढचा प्राईम नंबर काय माझा 5. 5 ने जर भाग दिला किती आले 5, आणि परत 5ला भाग जातो का 5 ने, हो जातो. 1चा भाग जाईल इथे भागाकाराला 1. या ठिकाणी आपण थांबायचं. आता मला हे जे ह्या ज्या नंबर मिळाला लेफ्ट हँड साईडला, यांचा प्रोडक्ट जर मी काढलं तर काय होईल, 2 गुणिला 3 नंतर 5 गुणिला 5. पहा 2 3 जा 6, 6 5 जा 30, आणि 30 5 जा 150, किंवा असंही पहा 5 5 जा 25, 25 3 जा 75, 75 2 जा 150. म्हणजे या चारही अंकांचा जर आपण गुणाकार केला तर तो किती येतोय 150. म्हणजे 150चे जे प्राईम फॅक्टर आहेत ते काय 2 3 5 5, 2 त्रिक 6, 6 त्रिक 30, 30 पंच 150. ठीक आहे. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. $208. 2 ने मी डिवाइड करतो, कारण इथे 8 आहे, 2 ने भाग जातोय, तर माझा भागाकार किती आला 104. याच्या निम्मे करायचं. परत 2 ने भाग जातोय, याच्या निम्मे किती येतील 52. परत या ठिकाणी 2 ने भाग जातो, इथे निम्मे किती येतील 26. परत 2 ने भाग जातो, इथे आले 13. आता मात्र 2 ने भाग जात नाही, 3 ने जात नाही, 5 ने जात नाही, 7 ने जात नाही, 11 ने जात नाही, तर आता जातो 13 ने. मग डायरेक्ट 13 ने भाग द्या, 13 1 13. हे झाले. आता इथं प्राईम फॅक्टर कोणाचे 208चे. 208 बरोबर काय 2 × 2 × 2 × 2, 1 2 3 4, 4 वेळा 2 आणि गुणिला 13. हे झाले प्राईम फॅक्टर 208चे. आता दुसरी एक मेथड आहे, ती आपण पाहूया, हॉरिझॉन्टल मेथड. हॉरिझॉन्टल मेथडमध्ये हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. ओके, अरेंजमेंट. याच्यामध्ये आपण पहिलं उदाहरण घेऊ 32, जे आपण आधी पाहिलं होतं. आता 32चे फॅक्टर पडताना 2 ने डिव्हिजिबल आहे, मग ठीक आहे. 2 गुणिला कोणती संख्या म्हणजे 32 होतात 16. ठीक आहे. मग आता परत हे 2 ॲज इट इज ठेवायचे. ठीक आहे. ही संख्या अशी अशी इथे लिहून घ्यायची. आता फक्त 16चे फॅक्टर पडायचे. 16ला 2 ने भाग जातो का, हो जातो. कितीने गुणलं म्हणजे 16 होतात, 2 8 जा 16. पहा हे 16 मी असे त्याची फोड करून लिहिले, 2 गुणिला 8. पुढच्या स्टेपला काय करणार मी, हे 2 असे जसे कॅरी केले, हे 2 इथे कॅरी केले. आता फक्त मी 8चा विचार करणार. 8ची फोड करूया आपण. 8ला 2 ने भाग जातो का, हो जातो. 2 4 जा 8 होतात, म्हणजे 2 गुणिला 4 म्हणजे 8 होतात. झालं. आता परत ह्या 4ची फोड करायची. हे 3 वेळा आलेले 2 जसेच तसे लिहून घ्यायचे. ठीक आहे, लिहिले 3 वेळा. आता फक्त 4ची फोड करायची. 2 2 जा 4. किती वेळा आले, 1 2 3 4 5. आपण ज्यावेळेला व्हर्टिकल मेथड पाहिली होती त्यावेळेला आपण आपले 2 हे 5 वेळा आले होते. पहा ही झाली आपली व्हर्टिकल अरेंजमेंट. 1 2 3 4 5. आणि हॉरिझॉन्टलमध्ये पण काय 1 2 3 4 5 वेळा 2 आले. म्हणजे 32चे प्राईम फॅक्टर काय झाले 32 = 2 × 2 × 2 × 2 × 2. ठीक आहे. 57च्या बाबतीमध्ये आपण जर फॅक्टर पाडले तर 2 ने भाग जात नाही. पुढचा प्राईम नंबर 3, 3 ने जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल, 3 1 जा 3, खाली उरले 2, 3 9 जा 27, म्हणजे 19चा या ठिकाणी भाग गेला. 19 3 जा 57. आता हा पण प्राईम नंबर, हा पण प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे आणखी पुढे भाग याची जाणार नाही, याचे फॅक्टर आणखी आपल्याला पाडता येणार नाही. म्हणजे 57चे जर प्राईम फॅक्टर झाले तर काय झाले 3 गुणिला 19, हे 2च फॅक्टर झाले. अशा पद्धतीने आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करून त्यांचे फॅक्टर पाडता येतात. आणखी एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लो चार्ट काढणार. त्या फ्लो चार्टनुसार त्याची आपण ती मेथड पाहूया. फॉर एक्झाम्पल मी 342चे फॅक्टर पाडतो. ठीक आहे. आता 342ला मला 2 ने भाग जातो का, जातो. मग हा 2 ने मी भाग दिला तर किती 2 जा 342 होतात ते आपण पाहूया. 2 ने पहिला भाग जाईल, 1चा भाग गेला, 2 1 2, खाली उरला 1, करून घेतले 4, 2 7 14.
ठीक आहे. आणि बे एक बे 171 एक 171 171 दोन्ही 342. आता या 171ला परत 2ने भाग जातो का चेक करा. याला परत 2ने भाग जात नाही. पण जर अंकांची बेरीज केली किती 9 येते म्हणजे 3ने भाग जातोय. 3 एक 3 3 5 15. ठीक आहे. खाली उरले 2 3 7 21 म्हणजे 57 आलेत. आता परत या ठिकाणी 3ने भाग जातोय. 3ने भाग दिला 3 एक 3 खाली उरले 2 3 9 27. आता हा पण प्राईम नंबर झाला, हा पण प्राईम नंबर झाला, हाही प्राईम नंबर झाला, हाही प्राईम नंबर झाला. म्हणजे या साईडचे जे नंबर आहेत हे सगळे काय झाले याचे फॅक्टर झाले. म्हणजे 342 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 19. अशा पद्धतीने पण आपण त्यांचे फॅक्टर पाडू शकतो. याला फ्लो चार्ट मेथड म्हणू आपण. 45चे फॅक्टर पडायचे आहेत मला. काय होईल 45चे फॅक्टर? 3ने भाग जाईल तर कितीचा भाग जाईल? 3 एक 3 आणि 3 5 15 15 त्रिक 45. आता या 15ला परत आपण फॅक्टराईज करू. परत 3ने भाग गेला आणि 5 उरले. मग शेवटी काय प्राईम नंबर प्राईम नंबर प्राईम नंबर. इथे पुढे काही भाग जात नाही. म्हणजे इथं फॅक्टर काय आले आपले 3 इंटू 3 इंटू 5.